यापूर्वी माझ्या आयुष्यात ज्या घटना घडल्या त्या घटना मी तुमच्यासमोर वास्तविक स्वरूपात मांडलेल्या आहे. त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. त्या अंतीच मी तुमच्यासमोर मांडतोय. आणि आज हे स्पष्टरित्या का मांडू शकतोय? कारण मी ते प्रूव्ह करू शकतोय, मी ते सिद्ध करू शकतोय. कारण त्याच्या मागे काय आहे तर सनातन. आणि सनातन काय आहे तर विज्ञान आणि शास्त्र. मित्रांनो, जे काय मी अनुभवलं, जे काय भोगलं ते अगदी असहनीय होतं, सहन करण्याच्या पलीकडे होतं, समजण्याच्या पलीकडे होतं. माझ्या मनात एक भीती सुद्धा होती. आणि दुसरी गोष्ट काय की आपण जर कोणाला सांगायला गेलो तर आपलं हसं होईल. काय म्हणतील ही लोक की काय अंधश्रद्धाळू माणूस आहे, अंधश्रद्धा बाळगतो माणूस. मग मी ते टाळलं, पण त्याच्यावरती उपाय करण्याचा प्रयत्न केला. अगदी मानसोपचार तज्ज्ञाकडे पण मी गेलो. आणि त्याबरोबर इतर जे आहेत माध्यमं, म्हणजे तांत्रिक, मांत्रिक, भट, ब्राह्मण जे का असतील त्या सगळ्या माध्यमांकडे मी गेलो. आणि त्या माध्यमांकडून त्याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला, त्याचं वास्तविक स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे काय आहे, नक्की काय घडते, माझ्या आयुष्यात हे काय घडते. पण त्याचं उत्तर मला कोणीही देऊ शकलं नाही. मग मी ठरवलं की एकतर आपण वेडा तरी होऊ किंवा ह्या सर्व गोष्टीमध्ये अडकून कधीतरी आपलं अंत तरी होईल. पण ठरवलं ठीक आहे, जे काय व्हायचं ते होऊन जाईल. पण आपल्याला ते शोधणं आवश्यक आहे, ते समजून घेणं आवश्यक आहे. मग सनातन काय आहे, सनातनी वास्तव काय आहे, ज्योतिषशास्त्र काय आहे, ह्याच्यामध्ये मी अभ्यास करायला सुरुवात केली. ज्योतिषशास्त्र हे अगोदर मला समजलं होतं, उमजलं होतं. काही अंशी त्याच्यातून मला मार्ग मिळाले होते, त्याचं वास्तविक स्वरूप मला कळलं होतं. पण बोललो आणखीन शोधूया आपण, आणखीन बघूया नक्की काय आहे. मग सनातन काय आहे, मग सनातनचं उगम कुठून होतोय, याची माहिती कुठे आहे, याचा अभ्यास कुठे करता येईल. तर सनातनचा उगम म्हणजे ही सृष्टी, हे ब्रह्मांड, या ब्रह्मांडाची निर्मिती म्हणजे सनातन. मग हे कुठे कळणार, कसं कळणार, हे शोधत गेलो. त्यावेळी मला ते 4 वेद, उपनिषद, ते 18 पुराणं, 6 शास्त्र असे माझ्या समोर आले. मग मी त्याचा